सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 5% घट तर गुन्हे उघडकीचे प्रमाण 95% एवढे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती तर वाहतूक विभागाकडून वर्षभरात वाहनधारकांकडून 16,96,00,000चा दंड वसूल. गेल्या वर्षभरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस दलाला यश आलेलं आहे. तुलनेत खुनांची संख्या वाढलेली असली तरी अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात घट झालेली आहे. नशाखोरी विरोधातील मोहिमेत पोलिसांनी आक्रमक कामगिरी केलेली आहे. तपासाचा वेग वाढवला आहे. क्लिष्ट तपास उत्तम पद्धतीने केले. दहशत माजवणाऱ्यांचा बंदोबस्त केला आहे, असा आढावा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडला. सरत्या वर्षात गुन्हेगारीवर नियंत्रणासह विशेष कामगिरी करण्यात पोलीस दलाला विशेष यश आलेलं आहे. यंदाच्या वर्षी भारतीय न्याय संहितेनुसार 6,029 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. गतवर्षी 6,360 एवढे गुन्हे होते, त्यात 331 गुन्ह्यांची घट आहे. यंदा लागोपाठ खुनाच्या घटना घडलेल्या आहेत, परंतु सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत. यंदाच्या वर्षी 63 खून झाले. गतवर्षीच्या तुलनेत 8ने वाढ झाली आहे. खुनी हल्ला, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मारामारीच्या घटना कमी झालेल्या आहेत. 18 वर्षांवरील बलात्काराच्या घटनेत 22% वाढ झाली आहे. सर्व गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस दलाला यश आले. वाढलेल्या खुनाच्या घटनात कौटुंबिक वादातून 18, अनैतिक संबंधातून 7, पैशाच्या वादातून 6, पूर्व वैमनस्यातून 5, जमीन वादातून 2, बलात्कारासह खून 1, जबरी चोरीसह खून 1, वर्चस्व वादातून 1, किरकोळ वादातून 22 खून झाले. यंदाच्या वर्षात वाढलेले खून कमी करण्यासाठी अधिक भर दिला जाणार आहे. या वर्षात 14,632 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नववर्ष पूर्वसंध्येला मी शुभेच्छा देतो. आपल्याला हे नवीन वर्ष अतिशय आनंदाचं, भरभराटीचं, समाधानाचं, समृद्धीचं राहो. सोबतच आज 31 डिसेंबर आपण सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करणार असणारच आहात. परंतु हे करत असताना कुठेही इतरांना त्रास होणार नाही, कायद्याचं उल्लंघन होणार नाही, आपल्याकडून कायदा हातात घेतला जाणार नाही, या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. पोलीस विभाग आज ठिकठिकाणी नाकाबंदी लावून बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे. कुठेही गैरप्रकार आम्ही घडू देणार नाही आहेत. सोबतच आपलं प्रत्येकाचं सहकार्य त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.